असलो तरी सुद्धा आपण गुरु पूजनाच्या निमित्ताने गुरूंचं स्मरण करतो. हे आजच्या काळातलं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. गुरु कोण असेल हा भाग वेगळा, पण आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये शिष्य निवडण्याचा अधिकार गुरूंना नाही. त्यामुळे गुरु असावा ही संकल्पना फार पूर्वीपासून जी प्रस्थापित होती ती कमी होत चालली. उलटपक्षी समाजामध्ये काही लोक आता आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठेतरी गुरु शोधण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ त्यांची ती आंतरिक इच्छा जी आहे ती व्यक्त होत असते. त्याचं महत्त्व कळालं आणि त्याच्याशिवाय मिळवलेलं ज्ञान जे असतं ते व्यवसायात उपयोगी पडेल हे सत्य असलं तरी सुद्धा माणसाला पूर्णत्वाचं समाधान देईलच असं नाही. मग दगडाला सुद्धा गुरु करतायत इतिहास सांगतो. पण गुरुत्व कुठेतरी शोधलं पाहिजे हे नाही. तुम्ही ज्यावेळेस मला गुरु म्हणतात, प्रेमाने म्हणतात, त्यावेळेस मला माझ्या सगळ्या गुरूंची आठवण येते. त्यामुळे त्यांचं स्मरण होणं हे माझ्यासाठी अत्यंत स्वाभाविक आहे आणि तुमच्यामुळे मला त्यांचं स्मरण निश्चितपणे होतच होतं हे माझ्यासाठी भाग्य आहे. चरकाचार्यांनी एका सूत्रामध्ये असं म्हटलं आहे, निसर्ग हा सगळ्यात मोठा गुरु आहे. ते ज्यांना कळत नसेल त्यांचा काही उपयोग नाही. त्यामुळे गुरु कुणालाही मानलं तरी सुद्धा काहीही हरकत नसावी. उलट माझ्यासारखी जिवंत हाडामासाची माणसं आयुष्यामध्ये कधीतरी चुका करणारी ठरू शकतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर प्रेम करतो, आदर व्यक्त करतो. त्यामध्ये कुठेतरी शिंतोडं निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढे असं त्यातूनही सुटका करून घ्यायची असेल तर ग्रंथ आपले गुरु आहेत आणि मग तिथे मात्र शिंतोडे कधीही उडत नाही. कारण मूर्तीतल्या देवापासून, देवत्वापासून, गुरुत्वापासून सुद्धा ज्ञानप्राप्ती होत असेल असं इतिहास सांगत असेल तर ग्रंथ हे केवळ ज्ञानाचे साधन आहे, दुसरं त्यामध्ये काहीही नाही. त्यामुळे ग्रंथांना गुरु मानणं हे सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. मी बऱ्याच वेळा असं म्हणत असे की या सगळ्या सूत्रांना आपण आव्हान दिलं पाहिजे, ते चुकीचे आहेत. आणि मग त्याचा विचार करत असताना असं लक्षात येतं की आपण दिलेलं आव्हान जे आहे ते आपल्याला पेलवलं नाही, उलट ग्रंथ श्रेष्ठ ठरले. पण ग्रंथाकडून झालेला पराभव हा सर्वात श्रेष्ठ असतो. ग्रंथाकडून जर आपला पराभव झाला तर ज्ञान आपल्याला प्राप्त झालं असाच त्याचा अर्थ होतो, दुसरा काहीही. आणि मग किती वेळा आव्हान देणं? सगळ्या सूत्रांना आव्हान देण्यामध्ये आपलं आयुष्य खर्च घालण्यापेक्षा एक 4 सूत्रांना, 10 सूत्रांना आव्हान देऊन झालं, आपला पराभव झाला, तोच आपला विजय आयुष्यामध्ये तयार होतो आणि इतर सूत्रांचं अनुकरण करायला आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही अशी भावना निर्माण झाली तर या सगळ्या गुरुत्वाचं सगळं आपल्याला प्राप्त होतं. आता काही वर्षापासून आपण सगळे एकत्र येतात, प्रेम व्यक्त करताय, ते ही सगळी पूजा त्या ब्रह्मा विष्णू महेशाला अर्पण जाते, निश्चितच काही वादच नाही. या निमित्ताने पहिल्यांदा आपण बरंचसं काही
या कार्यक्रमामध्ये थोडासा उत्सवाचा भाग अधिक होता. मी म्हटलं की आपण उत्सवाच्या भागापेक्षा आपण थोडंसं शैक्षणिक काहीतरी हे करू, जे असेल ते काय ते खूप मोठं असेल एवढ्या वेळामध्ये सगळं काहीतरी एखाद्या विषयाचं पूर्ण ज्ञान प्राप्त होईल असं नाही. ते काहीही असलं तरी सुद्धा त्यानिमित्ताने काहीतरी शैक्षणिक चर्चा व्हावी. मग भेटी गाठीसने त्यानिमित्ताने ज्या कल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांनी मला सांगितल्या त्यानिमित्ताने आम्ही एकत्र येतो, थोडासा सहवास टप्पा काही हरकत नाही. या निमित्ताने आज मला जे सांगण्यात आलं तुम्ही त्या पृष्ठावरती बोला. या निमित्ताने आता पुस्तकाचा जो पसारा आहे समाजामध्ये आणि ग्रंथामध्ये सुद्धा तो खूप मोठा आहे. खरं म्हणजे त्याची अडचणही भासत नाही असं मला वाटतं. व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये काय पुस्तकाबद्दल काय अडचण आहे तुम्हाला म्हटलं तर काहीच नाही. जे चाललंय स्पेशलिस्ट आहे ते स्पेशलिस्टकडे पेशंट जात राहतात. तुमच्याकडे यायचे नाही तर येत नाही. पण काहीतरी करण्यासारखं आहे का हा प्रश्न तसाच शिल्लक आहे. करण्यासारखं जर असेल तर काय काय करता येणं शक्य आपण बघायला पाहिजे, शोधलं पाहिजे. किंवा त्याहीपेक्षा पुस्तकाबद्दलचं किती ज्ञान प्राप्त होईल न होईल या थोड्याशा वेळामध्ये सगळं सूत्र तर आपण शक्य नाही आहे. पण काही सूत्र मात्र आपण निश्चितपणे बघू शकतो. त्यामुळे तुम्ही द्वितीय वर्षाचे विद्यार्थी नाही, तृतीय वर्षाचे विद्यार्थी नाही, तुम्ही आता व्यवसाय करत असलेले व्यवसायामध्ये अनुभव घेतलेले आहात. त्याच्यामुळे नेहमीच्या त्याच्या विषयाबद्दल बोलण्याच्या पेक्षा जे काही थोडंसं आणखी वेगळं असेल मला वाटतं तेवढा पुरतंच आपण पाहणार आहोत. सगळा भाग आपण पाहणार नाही. तो गृहीत आहे असं धरून आपण पुढे जाणार आहोत. पण त्याच्याबद्दल आपल्याबरोबर काही जबाबदारी पण आहे. आपण जे शिकलो ज्या पद्धतीने शिकलो ग्रंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा अशी माझी भूमिका प्रथमपासून आजपर्यंत तशीच आहे. ग्रंथ वाचताना कोणत्या भावनेने कोणत्या पद्धतीने त्याकडे पाहिलं पाहिजे याची एकदा जर दृष्टी प्राप्त झाली तर तुम्हाला कुठल्याही विषयातला कुठल्याही व्याधीचा त्यातल्या कुठल्याही विषयाचा भाव ग्रंथामध्ये शोधण्याची वेगळी एक दृष्टी प्राप्त झाली तर ते पुष्ट असू दे कुठलेही असू दे काय त्या पुष्टाच्या व्याधीमध्ये सुद्धा एक काही वैशिष्ट्य आहे ग्रंथकारांनी जे तुम्हाला व्यवसाय करत असं त्यांना वाटेल त्याची जी नावं दिली आहेत औदुंबर आहे कापाल आहे आमक आहे एक भजी मोठी यादी आहे 11 आहेत 7 आहेत वगैरे हे काय कुठे पाठ करायचं आहे. पण ती एक पद्धत आहे आणि ती पुष्टामध्ये व्यक्त झाली. तुम्हाला ती पद्धत जर इतरत्र कुठे वापरायची असेल तुम्ही वापरू शकता. हा त्यामध्ये एक भाग. त्यामुळे काही सगळी सूत्र नाही पण आपण काही सूत्र पाहण्याचा प्रयत्न करू. अर्थातच हा भाग निश्चितपणे मला असं वाटतं पुष्टाचं त्वचेपासूनचं जे रूप सुरू होतं आणि समाजामध्ये आज लेप्रेसीपर्यंत जे थांबतं. खरं म्हणजे लेप्रेसीचं भाषांतर करताना पुष्ट शब्दाला त्याच्यामुळे बऱ्याच काळापर्यंत मधल्या आपलं व्याधीविनिश्चय एखाद्या रुग्णाच्या स्किन डिसीजबद्दल पुष्ट शब्दाने झालं की समोरचा माणूस हादरून जात होता की हा माणूस काय बोलतो माझ्याबद्दल, मला पुष्ट झालं म्हणजे लेप्रेसी झाली म्हणतो. तर ते सुद्धा प्रबोधनाचं काम आपल्याला करावं लागणार की पुष्ट शब्द हा असा आहे. त्यांनी पुष्टाची ती अंतिम अवस्था जी आहे तिला पुष्ट म्हणून टाकलं. तो समाजामधला प्रस्थापित झालेला शब्द आहे. शालेय जीवनामधला सुद्धा शैक्षणिक अभ्यासक्रमातला. तर ते सुद्धा आपल्याला प्रबोधन करणं आवश्यक आहे की पुष्ट हा शब्द जर आपण केला नाही तर आपलं जे कर्तव्य आहे समाजाप्रती त्या येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रती तर त्याच्यामध्ये आपण थोडासा काहीतरी सहभाग घेतला नाही असं त्याचा अर्थ. कारण पुष्ट म्हणजे काय. आता मला तर पुष्ट म्हणजे असं वाटतं बघा तुम्हाला कल्पना पडते आपल्याला कधीतरी छोटीशी कुठेतरी खाज आणि आपण तसं खाल्लं आणि खास थांबतो. एसी बंद करायचं. एसी का बाहेर एसी बंद कर. आपण अगदी ते नखाने थोडंसं खाल्लं परत खाजवावं लागत नाही. काय घडतं यामध्ये. खाज येते कुठून तुम्ही खाजवल्याने काय होतं आणि खास का थांबतो. कंडू हे अगदी किंचित अल्पांशाने असतं. आपण दिवसभरात सुद्धा कुठेतरी आपण असं काहीतरी करतो. काय होतं कुठली संप्राप्ती घडते आणि कुठली संप्राप्ती नष्ट होते.
काहीतरी झालं पाहिजे. ती चिकित्सा आपण केली आणि पुढे ते खास कंटू थांबला. काय घडलं? मग त्याला हेतू पण पाहिजे, संप्राप्ती पण पाहिजे, चिकित्सा पण पाहिजे आणि उपशय पण पाहिजे. इतकी छोटीशी घटना सूक्ष्मांशाने रोज नित्य स्वरूपामध्ये घडणारी आणि तिचं शेवटचं रूप त्या त्रिदोष जर संनिपाती काय असेल त्या तिथपर्यंत जाणं, याचा कुठेतरी आपण बोध घेतला. काय होतंय? खाज येते म्हणजे काय होतं? आणि आपण तो खाजवतो आणि ते थांबतो. याचा अर्थ कोणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, आपण त्याला रस्ता करून दिला, ते बाहेर निघून गेलं आणि कंटू समजला. काय गेलं? दोष किती सूक्ष्म असू शकतात शरीरातले पहिल्यांदा. कुणीतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न, त्याला कुणीतरी अडथळा आणतो. तो अडथळा फक्त आम्ही बाजूला घेतो. त्वचेच्या आश्रयाने जर राहत असेल तर तो वायू राहतो, संबंध त्वचेचा. जेव्हा त्या दोषयुक्त वायूला जागा पाहिजे असते तेव्हा तो प्रयत्न करतो बाहेर जाण्याचा. ही संप्राप्ती म्हणजे शरीरातली काय दिवसभरामध्ये कितीतरी वेळा घडणारी आहे सामान. तर आपण त्याला रस्ता करून दिला की तो दूषित वायू निघून जातो. लक्षण पण नाही. ही सुद्धा त्या कुष्ठव्याधीची सगळ्यात लहानात लहान सूक्ष्मातली सूक्ष्म संप्राप्ती आहे, चिकित्सा आहे, तिचा उपयोग. आपल्याला मग आता पुढच्या काही घटना माहिती. रुग्ण काय सांगतो? रुग्ण सांगतो की रक्तबंबाळ होईपर्यंत खाजावं असं, आणि ते एकदा झालं तोपर्यंत गप्प बसवत नाही. तेव्हा मात्र ते दोष मोठे असतात. रसातले रक्तातले दोष आपण त्यांना मार्ग करून देईपर्यंत तो खाजवत असतो. म्हणजे सूक्ष्म वायूपासून तर चलित असलेल्या रक्तापर्यंतचे दोष बाहेर जाण्याने उपशय मिळतो हे नक्की. आपण याला व्याधी का म्हणत नाही? कारण ही इतकी सामान्य गोष्ट आहे की त्याला म्हणायचं काही कारण नाही. पण सूक्ष्म विचार तेवढा असू शकतो. आपण काय करतो तर आपण मार्गावर घालवतो दोषांना आणि त्यांना वाकवतो. पण हे दोष कुठे आहेत? हे त्वचेच्या आश्रयाने. उद्या म्हणते सुपरफिशियल आहे, त्यांच्या जवळचा मार्ग हाच. त्या कंटूसाठी दोष पोस्टात आणून मग बाहेर काढून घेण्याची प्रक्रिया आपण करत नाही. तेवढा आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे शेष दोष जसे असतात त्वचेमध्ये राहिलेले कुठल्याही व्याधीचे, ज्वराचे, ते शेष दोषांचं शमन ही शमन चिकित्सा आहे, फारसं त्याच्यामध्ये वेगळं नाही. पण या निमित्ताने ज्या सूत्रांचा भाग आहे त्यांचा आपण काही विचार करूया. सगळीच्या सगळी सूत्र नाही, पण त्यातली काही वेगळी काढलेली आहे मुद्दा म्हणून त्याच्यावर चर्चा करता येईल. आणि ग्रंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा ही त्यामागची भूमिका आहे. चरक संहितेमध्ये मला वाटतं 6व्या अध्याय हा पुस्तकाचा अधिकार आहे. निदानामध्ये 4थ्या याच्यामध्ये असेल. म्हणजे 4था आणि 6वा अध्याय सोडला तर पुस्तकाच्या अनुषंगाने आपण आणखीनही काही बघू शकतो असं मला वाटतं. आणि विद्यार्थी म्हणून, उद्याचे अधिकारी म्हणून, अध्यापक म्हणून या सगळ्या समाजाकडे, आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कोणता आणि कसा असावा याच्याबद्दलही थोडासा भाग व्हावा. त्या निमित्ताने ते पुढे जावं असं मला वाटतं. म्हणून काही गोष्टी माहिती नाही. मगाशी म्हटलं तसंच हा एक केवळ दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे. हा पूर्ण व्याधीचं ज्ञान किंवा त्याची चिकित्सा किंवा त्याचे तर्क वगैरे अशातला भाग नाही. नेक्स्ट, आयुर्वेदाची आजची स्थिती अशी आहे आणि ती त्या व्यक्तता जिथे होते शैक्षणिक अवस्थेमध्ये त्याला जबाबदार भारतीय केंद्रीय परिषद आहे, CCI. हे सगळे अभ्यासक्रम जे आहेत हे या भारतीय केंद्रीय परिषदेने बनवलेले आहे. ते संबंध राज्यांना, विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना व्यवस्थापनासाठी म्हणून
आवश्यक आहे. त्या अभ्यासक्रमानुसारच आपल्याला शिकवावं लागतं, शिकावं लागतं. या निमित्ताने मी आपल्या लक्षात आणून देतो, पुढे मागे आपल्याला त्याचा उपयोग करता येऊ शकेल. आपण ज्या अधिकारावर असाल त्या अधिकाराच्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम आयुर्वेदाची आयडेंटिटी दाखवणारा नाही. मुळीच आयुर्वेदाची आयडेंटिटी त्या ग्रंथानुसार असते. त्या ग्रंथकारांची एक पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार असते. ही आयडेंटिटी ॲलोपॅथीचा, मेडिकल सायन्सचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या तुलनात्मक अभ्यास तयार करून हा प्रेझेंट करण्याचा प्रयत्न आहे. आपल्याकडे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी असे वेगळे प्रकार वगैरे काही नाही. म्हटलंच तत्संत शारीर आहे, एक स्थान आहे, आणि संबंध ग्रंथामध्ये पुन्हा ते शारीर कुठे ना कुठेतरी येत असतं. ते एका ठिकाणी थांबणारं नाही आहे. पण यांनी त्यांची बरोबरी करताना, आम्ही तुमच्यासारखे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करताना ह्या सगळ्या ग्रंथातले त्यातले जे जे आवश्यक होतं ते अंश काढलेत आणि एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. ती आयुर्वेदाची आयडेंटिटी होऊ शकत नाही. पुढे मागे जेव्हा तुम्हाला कधी संधी मिळेल त्या संधीचा उपयोग करताना, जसं त्या भगवद्गीतेच्या त्या पुस्तकामध्ये भगवद्गीता ॲज इट इज आहे तशी, तसा आयुर्वेद आहे तसा ॲज इट इज अभ्यासक्रमामध्ये नाही. तो भारतीय यांनी स्वीकारलेला आहे. त्याचं प्रेझेंटेशन ॲज इट इज नाही, सगळं विस्कळीत अवस्थेमध्ये. त्याचं कारण मी एक असं सांगतो की ह्या अभ्यासक्रमामध्ये काय चिकित्सेच्या द्वितीय पत्रामध्ये या संदर्भामध्ये हे सगळं वर्णन येतं आहे अभ्यासक्रमात. त्याच्यामध्ये फार मजेशीर आहे. रक्त व स्रोतसाचे व्याधी म्हणूनही त्याच्या पुढे या पुस्तकामध्ये येणाऱ्या व्याधींची नावं दिलेली आहेत.